मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविड येऊ घातलेला आहे किंवा येत आहे। पण याच कोविडच्या मागच्या वेळेला म्हणजे पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशांना अटकेचं सत्र सध्या सुरू झालेलं आहे। आणि शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे पीए असलेल्या सूरज चव्हाण यांना बुधवारी रात्री उशिरा ईडीने अटक केलेली आहे। सूरज चव्हाण यांना झालेली अटक आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा एका बाजूला आहे, पण सूरज चव्हाण हे नेमके कोण आहेत? गेल्या 10 वर्षात सूरज चव्हाण यांनी इतका पल्ला कसा गाठला? अर्थात सूरज चव्हाण यांनी काही कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आपला प्रवास केलेला नाहीये। म्हणजे शिवसेनेमध्ये जी काही नवश्रीमंतांची लाट किंवा नवश्रीमंतांची जी मांदियाळी आहे त्यातले सूरज चव्हाण मुळीच सदस्य नाहीयेत। तर सूरज चव्हाण कोण आहेत हे मी आपल्याला आणि त्यांनी नेमकं काय केलंय हे या व्हिडिओतून संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सध्या आपला राजकीय संघर्ष करतात। उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातला हा अत्यंत कसोटीचा काळ सुरू आहे, कारण त्यांचा पक्ष गेला, त्यांचं चिन्ह गेलं, त्यांचं नाव गेलं, हे सगळं झालं। आणि वडिलांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढत असलेल्या आदित्य ठाकरे यांचे पीए असलेल्या सूरज चव्हाण यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालय म्हणजे ईडीने बुधवारी रात्री उशिरा अटक केली। सूरज चव्हाण यांना अटक केल्यानंतर 12:58 म्हणजे आज पहाटेच आदित्य ठाकरे यांनी एक एक्स केलेला आहे, म्हणजे ज्याला आपण जुनं ट्विट म्हणायचो ते। त्यातून लोकशाहीची हत्या करणाऱ्यांनी किंवा न्याय पद्धतीने जगणाऱ्यांना कसं टार्गेट केलं जातंय या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी आपलं मत मांडलेलं आहे। आदित्य ठाकरे यांचे पीए असलेले सूरज चव्हाण यांचा नेमका प्रवास कसा आहे आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा होती मातोश्रीला हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे। 90च्या दशकामध्ये मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक पीए शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये मिलिंद नार्वेकर यांचा प्रवेश झाला। मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे पीए होते। आता सध्या ते पक्षाचे सचिव आहेत आणि आंध्र प्रदेशमधल्या तिरुपती देवस्थानाचे ते विश्वस्त आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते एक महत्त्वाचे पदाधिकारी आहेत। शिवसेनेतलं एक हाय प्रोफाईल व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। उद्धव ठाकरेंच्या राजकीय प्रवासामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता। पण याच मिलिंद नार्वेकर यांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे काहीसा दुस्वास करत होते आणि तीच गोष्ट रश्मी ठाकरेंचीही होती। आणि त्यामुळे आजोबा आणि आईला आदित्य ठाकरे यांना एक पीए देण्यासाठी एका तरुणाचा शोध सुरू होता। आणि हे जे सूरज चव्हाण आहेत यांचे वडील मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये नोकरी करायचे। ते राहायचे ज्या वेळेला भायखळ्याला त्यावेळेला तिथे एक उपविभाग प्रमुख होते, त्यांचं नाव होतं बबन गावकर। बबन गावकर हा अत्यंत ज्याला आपण प्रॅक्टिकल आणि क्लेरिकल पद्धतीचा शिवसैनिक म्हणतो असा निष्ठावंत शिवसैनिक। एखादं काम शिवसेना प्रमुखाने किंवा आपल्या नेतृत्वाने आपल्या हाती दिलं की ते चोख करायचं आणि त्यासाठीची सगळी यंत्रणा नीटनेटक्या पद्धतीने राबवायची, याचं नाव म्हणजे बबन गावकर। काही वर्षांपूर्वी बबन गावकर हे यशवंत जाधव यांच्याही निकटवर्तीय होते, पण यशवंत जाधव यांनी आपलं वागणं, आपलं वावरणं, आपली एकूणच माज मस्ती दाखवायला सुरू केल्यानंतर त्यांच्यापासून अनेक लोक दुरावली। त्यापैकीचे एक बबन गावकर होते जे अजूनही निष्ठेनं मातोश्री बरोबर राहिलेले। आता याच बबन गावकर उपविभाग प्रमुख असताना त्यांच्याबरोबर प्रवास सुरू झाला तो सूरज चव्हाण यांचा। भायखळ्याच्या शाखेत जाणारे सूरज चव्हाण हा नंतर युवा सेनेच्या माध्यमात जोडला गेला। पण आदित्य ठाकरेंपर्यंत त्याचा जो प्रवास झालेला आहे याच्यामधला एक महत्त्वाचा दुवा किंवा एक महत्त्वाचा टप्पा होता तो होता सुनील उर्फ बाळा कदम यांचा। परेलमध्ये राहणारा बाळा कदम हा भारतीय विद्यार्थी सेनेचा एक महत्त्वाचा नेता होता। संजय राऊतांचा निकटवर्ती असलेला, हो अगदी तोच, ज्याला आता ईडीच्या कारवाईमध्ये तुरुंगात जावं लागलं होतं, तेच बाळा कदम जे आहेत त्यांनी या सूरज चव्हाणचा
जो प्रवास आहे हा सुकर करण्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली होती. आणि मातोश्रीला मिलिंद नार्वेकर यांच्यासारखा एक असा पीए म्हणा किंवा असा सहकारी आदित्य ठाकरेंना द्यायचा होता. आता याच्यामध्ये फरक बघा, मिलिंद नार्वेकर हा सतत हाय प्रोफाईल चित्रपट तारे तारका खेळाडू वेगवेगळे VIP उद्योगपती यांच्यामध्ये वावरणारा हाय प्रोफाईल पीए म्हणून अगदी देशातल्या पीएंचा जर आपण विचार केला तर तिथे मिलिंद नार्वेकर. नेमकी त्याच्या उलट व्यवस्था आणि अवस्था ही सूरज चव्हाणची होती. अत्यंत लो प्रोफाईल आणि त्यातही काही शारीरिक मर्यादा असल्यामुळे सूरज चव्हाण हा नेहमी पडद्याआड राहण्यामध्ये स्वारस्य राखायचा. सूरज चव्हाणवर जी ईडीची धाड पडली किंवा ईडीने त्याच्यावर जी कारवाई केली आहे ती आहे एका खिचडी प्रकरणामध्ये. आणि तो घोटाळा किंवा तो भ्रष्टाचार देखील जर आपण पाहिला तर तो जेमतेम 6.5 कोटी रुपयांचं ते संपूर्ण टेंडर होतं आणि त्यातल्या 1 कोटी रुपयावर 1 कोटी रुपयाचा हिशेब लागत नाहीये याच्यासाठी त्याच्या घरावर धाडी पडल्या आणि त्याच्यावर कारवाई झाली. आता हे सगळं होत असताना सूरज चव्हाण हा मिलिंद नार्वेकर याची उणीव भरून काढण्यासाठी किंवा तसाच एक रिप्लिका बनवण्याचा प्रयत्न मातोश्रीचा होता. मी मातोश्रीमधल्या अनेक लोकांशी बोललो, अनेक व्यक्तींशी या संदर्भातली तुलना करण्याचा किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण याच्यात एक गोष्ट अशी आहे की मिलिंद नार्वेकरच्याही हे योग्य वेळेला लक्षात आलं होतं की आपल्याला एक पर्याय शोधला जातोय आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर हा अत्यंत चाणाक्ष स्वतःचं काम किंवा स्वतःची गोष्ट कशी साध्य करून घ्यायची याचं एक उत्तम नाव उदाहरण म्हणजे मिलिंद नार्वेकर आहे. मग ते उद्योगपतीचं एखादं हेलिकॉप्टर मिळवणं असू द्या किंवा एखाद्या आमदाराचा आपल्या पक्षासाठीचा पाठिंबा असू द्या, या गोष्टी काही सूरज चव्हाणला जमल्या नाहीत आणि त्यामुळे सूरज चव्हाण याचा प्रवास किंवा याची मर्यादा ही वरळी विधानसभा मतदारसंघापर्यंतच मर्यादित राहिली. आदित्य ठाकरेंचा पीए असलेला सूरज चव्हाण हा युवा सेनेचा एक प्रमुख पदाधिकारी होता आणि युवा सेनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जे पॉवर सेंटरचं जे वाद होता किंवा जे वॉर होतं त्याचा फटका बसला सूरज चव्हाणला असं माझं मत आहे. अमय घोले आणि सूरज चव्हाण यांच्यामधून विस्तव जात नव्हता कारण आदित्य ठाकरे यांच्या उजव्या बाजूला कोण असणार इथून हा सगळा वाद होता. अर्थात शारीरिक मर्यादा सूरज चव्हाणला होत्या पण बौद्धिक किंवा ज्या काय प्रास्ताविक मर्यादा होत्या किंवा एखादी गोष्ट विवेचन करण्याची मांडण्याची जी काय पद्धत होती त्यामध्ये अमय घोले हा पूर्णपणे अपयशी होता. आरोग्य ज्या वेळेला हे सगळं कोविड वगैरे प्रकरण झालं त्यावेळेला आरोग्य समितीचं अध्यक्षपद हे अमय घोलेंकडे होतं आणि अमय घोले आज सुरक्षित का आहेत कारण ते आता कुठे आहेत याचा शोध आमच्या सुज्ञ प्रेक्षकांनी घ्यायला हवा. ते शिंदेंबरोबर आहेत म्हणजे उगाच तुम्हाला त्रास नको म्हणून सांगतो. तर या अमय घोलेंबरोबर असलेला त्यांचा वाद हा देखील बराच काळ चिघळलेला होता आणि तो युवा सेनेमध्ये चर्चेचा विषय होता. आता या अमय घोलेंच्या बरोबर असलेल्या वादाचं जे काही किनार आहे ती या सगळ्या प्रकरणाला आहे का हे देखील आपल्याला तपासून बघावंच लागणार आहे आणि ते शिवसेनेमध्ये दबक्या आवाजात बोललं जातंय. आदित्य ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, बाळासाहेब ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो, एका विभागामध्ये किंवा एका विंगमध्ये 2 नेते सतत भांडत राहण्याने नेतृत्वाचा फायदा होतो हा साधा सोपा नियम या ठाकरे कंपनीने समजून घेतलेला आहे आणि हे यातल्या अनेकांना लक्षात येत नाही आणि पुढे जाऊन त्यांचं नुकसान होतं. आता सूरज चव्हाण यांच्या घरावर जून 2023 मध्ये ईडीची धाड पडली. सूरज चव्हाणांवर आदित्य ठाकरेंचं खुऱ्या अर्थानं प्रेम होतं हे मी पाहिलंय म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणजे शॅडो आदित्य ठाकरे असं त्यांचं वर्णन केलं जायचं. वरळी मतदारसंघातलं कोणतंही काम जर सूरज चव्हाणांनी होय म्हटलं तर ते झालं म्हणून समजायचं. त्यासाठी मग आदित्य ठाकरेंना भेटण्याची गरज नसायची. तर अशा सूरज चव्हाण यांच्या त्यानंतर ते भायखळ्यातून निघाले आणि चुनाभट्टीला गेले राहायला आणि चुनाभट्टीतून त्यांनी आता चेंबूरला घर घेतलंय. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ते तिथे राहतात. याच घरावर ईडीच्या धाडी पडल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे तिथे गेले होते, अनेक शिवसेनेचे नेते तिथे गेले होते. तर या सूरज चव्हाण यांच्या चेंबूरमधल्या घरी धाड पडल्यानंतर मुंबईच्या गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांच्या त्यांच्या विरोधात FIR दाखल केला आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये त्यांच्यावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांच्यावर ईडीने आरोपपत्र ठेवलं. म्हणजे आणि कालही त्यांना तपासणीसाठी बोलवलं होतं पण ते सहकार्य करत नाहीयेत म्हणून त्यांना अटक करण्यात आली.
आता हे सगळं होत असताना गेल्या काही महिन्यांपासून सूरज चव्हाण यांची जागा आता साईनाथ दुर्गे या युवा सेनेच्या एका तरुण कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याने घेतलेली आहे। आता यात सूरज चव्हाण यांचं वैशिष्ट्य काय होतं तर सूरज चव्हाण हे कागदोपत्री ते स्वतः उच्च शिक्षित आहेत, तंत्रज्ञान त्यांना नीट समजतं, समाज माध्यम त्यांना नीट समजतं, काय चाललंय समाजामध्ये, देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय आणि जागतिक पातळीवर काय चाललंय याचं भान ठेवणं इतपत त्यांना जमत होतं। पण जी गोष्ट मिलिंद नार्वेकरांना जमली ती सूरज चव्हाण यांना जमली नाही, त्यामुळे त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर स्वतः सूरज चव्हाणच मिलिंद नार्वेकर यांना काहीसे शरण गेले असं काही गोष्टींमधून आपल्याला बघायला मिळतंय। विशेषतः ज्यावेळेला तिरुपतीला जायचं होतं त्यावेळेला मिलिंद नार्वेकरच त्यांना तिथे घेऊन गेले आणि सूरज चव्हाण यांच्या असं लक्षात आलं की आपण नार्वेकरांशी स्पर्धा करू शकत नाहीये। तर आता हेच सूरज चव्हाण आज त्यांना PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि अजून त्यांना आता किती वेळ ही कस्टडी ठेवली जाणार आहे या संदर्भातला तपशील आज संध्याकाळी उशिरापर्यंत आपल्या हाती लागू शकेल, कारण ते संपूर्ण प्रक्रिया अजून पार पडलेली नाहीये। काल ज्या वेळेला त्यांना तिकडे बोलवलं आणि बघा ते कसं त्यांनी एक गोष्ट काय केली होती की ते स्वतः खूप लो प्रोफाईल राहिले होते। शिवसेनेमध्ये एक छोटा नगरसेवक जरी असला म्हणजे अगदी कधीतरी ज्याला आदित्य ठाकरेंनी काच खाली करून हात दाखवले असेल तोही आपल्या विभागात असा काही जणू वावरत असतो की तो रोज मातोश्रीवर सकाळ संध्याकाळ जेवणावळीसाठी असतो। अशा प्रवर्गामध्ये सूरज चव्हाण कधीही नव्हता आणि सूरज चव्हाण हा अत्यंत लो प्रोफाईल खूपच साधी राहणी वगैरे अशा प्रक्रियेमध्ये असलेला कार्यकर्ता किंवा पदाधिकारी होता, पण युवा सेनेमध्ये त्याचं खूप चांगलं वजन होतं। मी काही नेत्यांबरोबर बोललो आणि त्यांच्याकडून मी समजून घेण्याचा प्रयत्न केला की सूरज चव्हाण ही मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी रिप्लेसमेंट होऊ शकेल का, तर त्यातल्या 90% लोकांनी नाही म्हणून सांगितलं। पण तरीही ते आदित्य ठाकरे यांना अत्यंत निकटवर्ती होते, कारण ते आदित्य ठाकरेंशी प्रामाणिक होते आणि त्यामुळेच त्यांच्यावर बघा यशवंत जाधव याच्या घरावर धाड पडल्यानंतर ठाकरे परिवार तिकडे फिरकला नाही, पण या आदित्य ठाकरेंच्या उजवा हात असलेल्या सूरज चव्हाणवर धाड पडल्यानंतर तिथे आदित्य ठाकरे पोहोचले होते। हा याच्यातला एक फरक आहे। आता सूरज चव्हाण यांच्यावर ज्या वेळेला मुंबईत कारवाई होते त्याच वेळेला रत्नागिरीमध्ये आमदार राजन साळवी यांच्या घरावरही अँटी करप्शन म्हणजे ज्याला आपण लाचलुचपत प्रतिबंध विरोध असं जे म्हणतो त्यांच्याही धाडी पडलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत आणि 5 ते 6 पथकं त्यांच्या घरावर धाडी टाकत असताना त्यांच्या पत्नीच्या विरोधात देखील तक्रार नोंदवण्यात आली आहे, मुलाच्या विरोधात देखील तक्रार नोंदवण्यात आली आहे। त्यांना उद्धव ठाकरेंनी फोन केलेला आहे, म्हणजे ठाकरे बदललेत हे एवढं आपण इथपर्यंत म्हणू शकतो। तर सूरज चव्हाण यांना आज झालेली किंवा काल रात्री झालेली जी अटक आहे याच्यापेक्षा वेगळी गोष्ट काय आहे तर एका बाजूला सूरज चव्हाण, दुसऱ्या बाजूला राजन साळवी, हे सगळं होत असताना इथे गमतीदार भाग बघा काय आहे। जी एक कंपनी आहे ज्या कंपनीचं नाव आहे फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीचे संचालक कोण आहेत याचं कारण असं आहे या कंपनीला देखील हे टेंडर मिळालं होतं, म्हणजे ही सेवा पुरवण्याचं काम मिळालं होतं। ही कंपनी कोणाची आहे, या कंपनीमध्ये संचालक कोण आहेत याचाही शोध घेतला गेला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो घोटाळा आहे त्याच्यात काय झालं होतं, कोविड सुरू असताना जे काही इतर परप्रांतीय कामगार होते त्यांना खिचडी पुरवण्याचं हे काम होतं। ही खिचडी 250 ग्रॅम प्रत्येक कामगाराला मिळायला हवी होती असं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं होतं, कारण तसा सरकारचा आदेश होता। कारण हे जे काही कामगार आहेत ह्यांना घरदार नाही आहे, जे इकडे आलेले आहेत परप्रांतातून, त्यांची काळजी कोण घेणार, म्हणून हे सगळं मुंबई महानगरपालिकेने सुरू केलं होतं। 250 ग्रॅमचं खिचडीचं जे काही पॅकेट होतं त्याऐवजी 125 ग्रॅमचं पॅकेट पुरवण्याचं काम या कंत्राटदारांनी केलं आणि तो हा ठपका आहे। पण हा ठपका असलेला सूरज चव्हाण हा खूपच छोटा मासा आहे असं संजय सिरसाट म्हणाले, जे आमदार आहेत, नेते आहेत मराठवाड्यातले आणि जे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ज्यांनी बंड केलं ते। हे खरंच आहे, कारण मी आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती इथे आता या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। सूरज चव्हाण आणि राजन साळवी हे तसे ज्यांना टार्गेट करायचे त्यांच्यासाठीचे छोटे मासे आहेत। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काही मोठे मासे ईडी, आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई पोलीस यांच्या गळाला लागणार आहेत।
ते कोण आहेत हे मी आपल्याला यथावकाश त्यांना अटक होण्याच्या आधीही सांगणार आहे. आपण फक्त त्यासाठी इतकंच करायचंय की आमचं टाइम महाराष्ट्र हे न्यूज पोर्टल सबस्क्राईब करायचं. आपल्याला काय वाटतं, सूरज चव्हाण हे मिलिंद नार्वेकर यांचा स्पर्धक किंवा त्यांची प्रतिकृती होतील किंवा त्यांना रिप्लेस करतील अशा स्वरूपाचं त्यांचं काम आणि त्यांचा आवाका आपल्याला वाटतो का? आदित्य ठाकरे यांनी गेल्या अनेक महिन्यात कोणत्याही कामासाठी, महत्वाच्या कामासाठी सूरज चव्हाण यांना संपर्क साधलेला नाही असं शिवसेनेतली अंतर्गत मंडळी सांगतात. सूरज चव्हाण यांना मातोश्रीने वाऱ्यावर सोडलं नव्हतं, पण तशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली असं आपल्याला वाटतं का? सूरज चव्हाण हे छोटा मासा आहेत. मोठे मासे हे एक तर भाजपमध्ये गेलेत किंवा शिंदेंबरोबर आहेत असं आपल्याला वाटतं का? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.